वेळ खूप झाले. आजचं पहिलं क्वेश्चन आहे आपल्याला बरं का. आजचं पहिलं क्वेश्चन आहे, व्यवस्थित समजून घ्यायचं जरा. निदान आजच्या क्वेश्चनमध्ये आपल्याला 50% जर लक्षात आलं ना, याचा अर्थ आपल्याला चॅप्टर सोपा आहे का अवघड आहे हे लक्षात येते. आलं लक्षात? चला पेज नंबर 332 फास्ट. आणि उद्यापासून पुस्तक पाहिजे रे सोबत. पुस्तक नसेल तर कळणार नाही, तर दोघात बघून काय कळत नाही. आलं लक्षात? चला पेन काढा फास्ट. ओके. आता वरी कुणाचं हेडिंग दिले बरं अगोदर समजून घ्या बरं. श्रद्धा एंटरप्राइजेस यांची माहिती दिली, 23 पत्रकांनी समावून दिले म्हणते. कुणाचं म्हणते बरं? श्रद्धा एंटरप्राइजेसची. बरोबर आहे ना? क्वेश्चनमध्ये काय काय देतात म्हणतो आपण? 23 पत्रकांनी समायोजना. आज जे सांगणार आहे ते तुम्हाला क्वेश्चन समजून घेण्यासाठी खूप महत्त्वाचं आहे बरं का. उद्यापासून तुम्हाला क्वेश्चन सॉल्व्ह करता येतं डायरेक्ट. मला जास्त सांगत बसायची गरज नाही. झालं बघा. चला श्रद्धा एंटरप्राइजेस पहिलं क्वेश्चन आहे आपलं 332 पेज नंबरवरचं. आणि त्याच्यात काय म्हटलं? 23 पत्रकांनी समावून दिलेले आहेत. बरोबर आहे ना? आता कधी पण बघा अगोदर आपल्याला अपवादात्मक पद्धत दिलीत का ते चेक करायचं असते बरं का. काय चेक करायचं असते म्हटलं मी? अपवादात्मक पद्धत. मग नावेला किती अपवादात्मक असतात म्हणतो आपण? 2. पहिलं उचल आणि दुसरं विक्री परत. मग आता त्या सगळ्या याच्यामध्ये उचल कुठं दिसते का बघा बरं. नावे साईडला आहे का पटशिऱ्या? बघा आहे नाही. उचल जर असतं तर कशातून वजा करतो आपण? भांडवलातून वजा करतो. आहे का? नाही. पुन्हा नंतर न विक्री परत आहे का चेक करा बरं. आहे का? विक्री परत कशातून वजा करायचं म्हटलो? विक्रीमधून. मग विक्री परत इकडे नावेला आहे तर विक्री त्याच्या अपोजिट साईडला आहे का बघा बरं. जमा साईडला आहे का? त्याला छोटंसं टिक करा म्हणजे कुकू लावा. लावलो कुकू? हां. आता नंतर न 2च अपवादात्मक होते. झाले क्लिअर आपले. आता नंतर जमा बाजूस फक्त एकच अपवादात्मक असते म्हणता. कोणतं असते ते? खरेदी परत. आहे का चेक करा बरं. आहे. खरेदी परत कशातून वजा करता? मग खरेदी आहे का चेक करा बरं. इकडे त्याच्या उलट साईडला आहे, त्याला टिक करा. मग मी परतला टिक केलो का ते कशातून मायनस करायचे त्याला टिक केलो बरं. कशातून मायनस करायचे त्याला टिक करायला आपण. आलं लक्षात? हे टिक मार्क करायचं लक्षात येईल की. पुन्हा नंतर न एवढ्या पदांमध्ये 23 पत्रात कोणतं कंसात दिले का बघा बरं. कंसात दिलं तर आपलं ती गुपित समावून असते बरं का. कंसात कोणतं आहे का? नाही. याचा अर्थ गुपित समावून कोणतीही नाही. समावणीचे नेहमी किती इफेक्ट होत असतात? तर 2 इफेक्ट होत असतात. किती इफेक्ट होतात? 2. ती गुपित असेल किंवा खाली समावणीमध्ये असेल. आलं लक्षात? आता नंतर पहिली समावना बघायची कोणती काय म्हणते बघा बरं. आता पहिली समावना वाचा बरं. पूर्वदत्त विमा. अमाऊंट नाही वाचला तरी चालते. काय म्हणते? पूर्वदत्त विमा. म्हणजे विमा म्हटले ना. मग आज आपल्याला बघा काय जास्त डोकं लावायचं नाही. खाली जे पद आहे ते वरी आहे का चेक करायचे बरं का. खाली जे पद आहे ते वरी आहे का चेक करायचं. मग खाली विमा म्हटले वरी आहे का चेक करा बरं. आहे. असं कुठं असतंय का? नावी साईडला बघा बरं. विमा आहे का? शेवटी आहे ना. भाडे दर आणि विमा. करा मग टिक त्याला. केलो. पुन्हा दुसरी समावून काय म्हणते बरं? संवरण स्कंद. स्कंद म्हणजे माल. वरी लिहून ठेवा वरी आपल्या वहीत. वही कुठे रे नालाय का? बायकोला विसरून येतोस का? स्कंद म्हणजे काय? माल. लिहिलो. आणि खालच्या ओळीला घ्या तिथले तिथंच लगे. मालाच्या संदर्भात कुठलीही समावना असेल. मालाच्या संदर्भात कुठलीही समावना असेल बरं का. कुठलीही असेल समावना असेल टिक होत नाही. टिक करत बसायचे का आपल्याला? नाही. म्हणजे ते डायरेक्ट सॉल्व्ह करायचं आहे. आलं लक्षात? आणि संवरण स्कंद आपल्याला कंपल्सरी समावना आहे बरं का. प्रत्येक क्वेश्चनमध्ये संवरण स्कंद हे दिलेलंच असतं आपल्याला. आणि डायरेक्टली मी आज जरा हायच क्वेश्चन घेतलोय. झालं? ओके. आता नंतर ना तिसरी समावना बघा. पहिलं काय म्हटले बरं? मजुरी. वरी आहे का चेक करा बरं. करा मग टिक. केलो. दुसरी समावना काय म्हणते बरं? भाडे. देणे बाकी आहे ना. मग वरी भाडे आहे का चेक करा बरं. कुठं आहे ना. करा मग त्याला पण टिक. असं येऊ शकत नसतं. सेपरेट असतं पण दिले एकत्र. चला एकत्र दिले तर एकत्र दिले, हरकत नाही. मग आपण तिथं दत्त देणे बाकी भाडे जे आहे बघा. भाडे आहे का? हां. भाड्याऐवजी तिथं लिहा टपाल खर्च समायोजनेमध्ये. म्हणजे चूक दुरुस्त करून घेऊत आपण थोडी वेगळ्या पद्धतीने सॉल्व्ह करूत त्याला. भाडेला काय लिहिलो आपण? टपाल खर्च. कारण एकाच पदावर असले येत नसतं. म्हणजे आता कशावर आहे बरं ती समावना?
टपाल खर्चावर. मग वरी टपाल खर्च आहे का चेक करा बरं. हां करा मग टिक टपाल खर्चाला. म्हणजे ती समावून आपण दुरुस्त केलो बरं का, पुस्तकात अगोदर दुरुस्त केला. त्या भाड्याच्या ठिकाणी टपाल खर्च घेतला आणि टपाल खर्चला मी आता टिक केला. ओके झालं. तिसरी झाली ना आता. हां आता नंतर कोणती चौथी समावून. चौथी समावून काय म्हणते बरं, ऋणकोर किती 1500 बुडीत कर्ज म्हणते. म्हणजे ऋणको आहे का वरी चेक करा बरं नावे साईडला. करा टिक. नावे साईडला ऋणको असतंय, नावे साईडला असतं. केलो. पुन्हा नंतर न त्याच्याच पुढे आणखीन काय म्हणते बरं, बुडीत कर्ज आकारून 5% संशयित कर्ज निधी निर्माण करा म्हणते. संशयित कर्ज निधी सुद्धा आपण कशावर आकारत असतो, ऋणकोर आकारतो. म्हणजे ऋणकोला परत टिक. म्हणजे ऋणकोर किती टिक मार्क आले बरं, 2 टिक आले बरं का. ते टिक तेवढे मोजून ठेवायच्यात आपल्याला. किती टिक आले, 2 टिक आले. आलं लक्षात. पुन्हा नंतर न 5वी समावून काय म्हणते, घसारा आकारा. पण कशा कशावर आहे तर त्याच्या पुढे दिलेत बघा. उपस्करावर म्हणते का, मग अरे वरी आहे का बघा बरं. करा टिक. मग उपस्कर केलो. पवार लक्षात येईल काय म्हणतोय. त्याच्या पुढे काय म्हणते बरं, यंत्र व संयंत्र. मग वरी आहे का चेक करा बरं. आहे. करा टिक. केलो. टिक तुम्हाला दिसावा असं करायला ना. हां नंतर त्याच्या पुढे आणखीन कशावर म्हटलंय बरं, समावनीत स्वमालकीच्या परिसरावर. मग वरी स्वमालकीची परिसर आहे का बघा बरं. करा मग टिक. आहे. केलो टिक. आणखीन त्याच्या पुढे कुठं आहे का, नाही. टिक मार्क सोपा आहे का अवघड आहे. आजचं स्टेप काय काय लक्षात आलं. पहिल्यांदा मी क्वेश्चन कसं समजून घेतलं, पहिलं अपवादात्मक पद आहेत का चेक केलो मी. नावे साईडला 2 असतात. नावे साईडला उचल नेहमी उचल असेल तर भांडवलातून वजा, आणि विक्री परत असेल तर विक्रीमधून वजा. त्याला टिक केलो. पुन्हा जमा साईडला एकच पद असते अपवादात्मक, ते म्हणजे खरेदी परत. आणि खरेदी परत दिलं तर कशातून वजा करता, खरेदीमधून. मग खरेदीला टिक केलो. पुन्हा कंसात कुठं काय दिले का बघितलो. कंसात कुठं काय दिलं तर का आपल्याला नाही. पुन्हा नंतर न समावनं कसं टिक केलो बरं, जे समावनीमध्ये पद आहे ते वरी 23 पत्रकात आहे का चेक केलो, त्याला टिक केलो. बरोबर आहे. पुन्हा नंतर मालाच्या संदर्भात कुठलीही समायोजना असेल, कुठलीही समावना असेल, टिक करतो का, नाही. डायरेक्ट सॉल्व्ह करायचं. उदाहरण संवरण स्कंद. स्कंद याचा अर्थ काय, माल. आलं लक्षात इथपर्यंत. पुन्हा कधी कधी एकेका पदावर 2 2 3 3 4 4 सुद्धा टिक मार्क येतात बरं का. किती, 2 3 4 सुद्धा येतात. म्हणजे एका पदावर तुम्हाला तेवढे समावना असतात. आलं लक्षात. मग सिंपल कसं ध्यानात ठेवायचं, समजा 1 टिक असेल, किती टिक, 1 असेल तर त्याला 2 ओळी सोडायचं. किती, 2 ओळी सोडायचं. 2 टिक असतील तर त्याला 4 ओळी सोडायचं. किती, 4 ओळी सोडायचं. म्हणजे 2 2 न चालायचं. 3 टिक असतील तर किती सोडायचे मग, 6. 4 असतील तर 8 आणि 5 टिक मार्क असतील तर 10. ह्या पद्धतीने सोडता येते ना. आलं लक्षात. का बरं सोडायचे असं टिक का बरं केलो आपण, किचबिडकाला होऊ नये त्यासाठी. टिक मार्क सोपं आहे ना आजचं. चला मग आज खाते तयार करायला शिकू कसं आहे तर. ओके आज जेवढं होईल तेवढं होईल, पण स्लो घेऊ जरा. आता व्यापार खाते सेपरेट पेजवर, नफा तोटा खाते सेपरेट पेज, आणि ताळेबंद सेपरेट पेज. आलं लक्षात. नाहीतर एकाच पेजवर बसू चाल सगळं थोडं थोडं थोडं. व्यापार खाते, व्यापार खाते नेहमी अर्ध्या पेजमध्ये बसतं, पण नफा तोटा खाते आणि ताळेबंद पूर्ण 1 पेज लागतं बरं का. नफा तोटा सेपरेट पेज आणि ताळेबंद सेपरेट पेज. नावे जमा ते लिहिचाल ना, खात्यांना नावे जमा कंपल्सरी लिहायचं. आणि खाली तारीख टाकाय नाही बघा. इथं तारीख काय टाकायचं बरं. आता 23 पत्रकाला तारीख काय आहे सांगा मोठ्यानं बोंबला. हां मग इथं लिहा 31 मार्च. व्यापार खात्याच्या खालच्या ओळीला बरं का, 31 मार्च 2019 रोजी संपणाऱ्या वर्षाकरिता. खात्यांना वर्षाकरिता म्हणायचं. वर्षाचं नाव घ्यायचं, दिदीचं नाव घ्या. नेक्स्ट नफा गायछाप खाते. गायछाप म्हणजे काय, काय बस एकच. ओके तारीख इथं पण टाका. मी तारीख टाकाय नाही बरं का. नफा तोट्याला सुद्धा काय टाकायचं, 31 मार्च 2019 रोजी संपणाऱ्या वर्षाकरिता. वर्षाला विसरू नका, कारण वर्ष आपल्यासोबत आयुष्यभर राहणार आहे कॉमर्समध्ये असल्यास. नेक्स्ट काय तयार करायचं म्हटलं होता, ताळेबंद.
ताळेबंद. ताळेबंदाला तारीख कशी टाकायची ध्यानात ठेवा का, खालच्या ओळीला बरं का, मी साईडला लिहितोय आता. 31 मार्च 2019 रोजीचा म्हणायचं. इथं काय म्हणायचं, रोजीचा. कारण का बरं रोजीचा म्हटलो, खात्यांना वर्षाकरिता म्हणतो, वर्षाचा उल्लेख होतोय. आणि ताळेबंद हे खाता आहे का आपलं, नाही, तर तिथं काय म्हणायचं, रोजीचा म्हणायचं. रोजीचा म्हणा, रोजीचे म्हणा, रोजीची म्हणा, आलं लक्षात. चाचा चाचीला आठवा तिथं. आता पट्टी त्यान लावू ना. हां, दुसऱ्याची लक्ष्मी आपल्या हातात घ्यायची नाही. कलंक लागतं आपल्याला, कलंक आहे का नाही. विवरण राशी, विवरण राशी, वरण भात, वरण भात. तुम्ही काय लिहिता, तपशील लिहिताव का, काय लिहायचं लिहा, तसं काय नाही. मी आज पूर्ण लिहितोय, रोज लिहित बसत नाही बरं का. इथं देयता, राशी, संपत्ती, राशी. राशीबेन, पेट्या ओढावडी केलास का सगळे, सेपरेट पानावर म्हटलं. सेपरेट पान आहे का आता, करा आता. सेपरेट पान लागतं, एका पानावर बसत नाही ती नालाय का. बघा मागत करी कसं चिठ्ठ्यावर शिकायले. एक संघटना काढायची आता आपल्याला, मागतकरी संघटना, आणि त्याचा अध्यक्ष हा आहे दळवे शेठ आपला, आहे की नाही. चलते ना रे बघा, गुड गुड. कारण कुठं तर कुठल्या तर पक्षात राहावं लागते ना आपण, आहे की नाही. आपलं स्वतः संघटना, आपलंच पक्ष, बिनपगार फुलाधिकाराचं पक्ष आपलं. झालं, सर्वांचं झालं वडावडी. ओके, चला आता लक्ष द्या. क्वेश्चन आज परफेक्टली समजून घ्यायचे ना. आज समजून घेतलं तर रोज बोंबलत बसायची गरज नाही. बा, ताळेबंद खाते आहे का, नाही. काय ते स्थिती विवरण आहे म्हणता, अवस्था विवरण किंवा स्थिती विवरण म्हणता. ताळेबंदाला किती बाजू आहेत रे, झालंय का तुमचं सांगा. नाही राहिली असेल तर सांग, कारण मी पुढे जायचं आणि पुन्हा समजलं नाही लक्षात, तसं नको. देयता आणि संपत्ती आपल्याला एकेरी नोंद पद्धतीमध्ये झाले. देयता याचा अर्थ काय म्हणतो आपण, देणं. देयता म्हणजे काय, देणं. आणि नंतर संपत्तीला याचा अर्थ आपली स्थिर संपत्ती जी काय असते, आपल्याला संपत्ती लवकर लक्षात येते. एखाद दिवस तुम्हाला अकाउंट काहीच लक्षात न काही येऊ जा, पण संपत्ती सगळ्यालाच, पहिलीच्या लेकराला सुद्धा संपत्ती करते. आपली प्रॉपर्टी काय काय आहे की नाही, बापानं आपल्यासाठी काय काय कमवून ठेवलं, जमीन आहे, इमारत आहे, गाडी आहे, बंगला आहे, बायको आहे, सगळी आपली संपत्ती आहे. आणि संपत्ती आपल्याला पटपट दाखवते ते, आहे की नाही. पुन्हा कुणाकडून काही येणं आहे का, ती सुद्धा आपली काय असते, संपत्ती असते. त्याचं क्लिअर झालं. आता सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला समजून घेणं व्यापार खाते आणि नफा तोटा खाते. आलं लक्षात. कुठल्याही खात्याची नावे बाजू बरं का, ती व्यापार खाते असेल किंवा नफा तोटा खाते असेल किंवा कुठल्याही चॅप्टर्समध्ये असेल बरं का, कुठल्याही खात्याची नावे बाजू कशाची असते म्हणतो आपण, खर्चाची. कशाची असते, खर्चाची असेल. ओके, ती व्यापारची नावे असेल किंवा नफा तोट्याची नावे असेल. आलं लक्षात. कुठल्याही खात्याची नावे बाजू कशाची आहे, खर्चाची. मग जमा बाजू कशाची असेल, मग उत्पन्नाची. कुठल्याही खात्याची जमा बाजू कशाची असते, उत्पन्नाची असते. खर्च म्हणले कुठं लिहा, नावेला, आणि उत्पन्न म्हणले कुठं लिहा, जमाला लिहा. कळकते ना, क्लिअर होईलेत ना कन्सेप्ट. आता नंतर ना, नेहमी व्यापार खात्याला आपल्याला कशाची पदं लिहायची असतात, तर प्रत्यक्षाची. कशाची, प्रत्यक्षाची. कशाची, प्रत्यक्षाची. मला मोठ्यानं जर आवाज येऊ दे रे. आणि नंतर नफा तोटा खात्याला कशाची लिहायची असतात, अप्रत्यक्षाची. व्यापार खात्याला कशाची, प्रत्यक्षाची. नफा तोटा खात्याला कशाची, अप्रत्यक्षाची. मग आपल्याला प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कन्सेप्ट क्लिअर होणं गरजेचं आहे. प्रत्यक्ष म्हणजे काय म्हणतो आपण, फक्त शब्द एकच मी सांगायला बरं का. प्रत्यक्षाचा अर्थ काय, उत्पादन करतेवेळी. शब्द ध्यानात राहील ना. प्रत्यक्ष म्हणजे काय, उत्पादन करतेवेळी. आणि अप्रत्यक्षाचा अर्थ काय, उत्पादनाच्या नंतर किंवा वर्षाच्या शेवटी. काय काय म्हटलं, उत्पादनाच्या नंतर किंवा वर्षाच्या शेवटी. शब्द ध्यानात राहतील ना. प्रत्यक्ष म्हटले की उत्पादन करतेवेळी, अप्रत्यक्ष म्हणल्यास उत्पादनाच्या नंतर किंवा वर्षाच्या शेवटी म्हणतो. आले इथपर्यंत कन्सेप्ट क्लिअर होईल ना एक एक. चलो, आता आपल्याला नावे बाजू ट्रान्सफर करायची. कोणती बाजू, नावे बाजू. मग आता नावे बाजूची पद काय म्हणतो आपण, संबंधितच्या नावेला. कुठं, संबंधितच्या नावेला. आणि दुसरीकडे संपत्तीला. ह्याच्या व्यतिरिक्त कुठं दाखवायचं आहे का,
नाही, ह्याच्या व्यतिरिक्त कुठेही दाखवायचं नाही. याच्यामध्ये किती अपवादात्मक पद असतात म्हणतात 2, उच्चल आणि विक्री परत, तिथेच त्यांच्या ह्याच्यातून मायनस करायचं. एवढं ध्यानात आहे ना. तर पहिलं पद काय बोंबला बरं आता तिथं, प्रारंभन स्कंद. प्रारंभन स्कंद म्हणले की कंपल्सरी बरं का, कंपल्सरी व्यापारच्या नावेला, आणि तेही पहिल्याच ओळीला कंपल्सरी लिहायचं. प्रारंभन स्कंद. स्कंद म्हणजे काय, माल. आणि प्रारंभन याचा अर्थ सुरुवातीचा. सुरुवातीचा माल म्हटल्यास अगोदर व्यापाराला अगोदर सुरुवातीचं घ्यावं लागते का नाही, जसं आपण शिल्लक पुढे आणली घेत असतो बा त्या पद्धतीनं. किती रुपये अमाऊंट आहे बरं, 2,40,000. प्रारंभन याचा अर्थ पारू. पारूला पहिल्यांदा आणा. पुन्हा बाकीच्या गोष्टी बघूत आपण. झालं. आता नंतर नेक्स्ट काय बरं, खरेदी. खरेदी बा आपल्याला उत्पादन करते वेळेस कच्चा माल खरेदी करावं लागते ना. कधी खरेदी करावं लागले, उत्पादन करते वेळेस. मग खरेदी उत्पादन करते वेळेस म्हणल्यास ते प्रत्यक्ष झालं का अप्रत्यक्ष झालं बरं, प्रत्यक्ष. मग प्रत्यक्ष म्हणल्यास ते व्यापार खात्याला येईल का नफा तोटा खात्याला येईल बरं, व्यापार खात्याला. दाखवा मग. तिथं नावेला आहे म्हणल्यास तिथं पण नावेलाच येईल ना. तिथं जमाला तर इथं पण जमाला खरेदी. पण बा त्याला टिक केला का, टिक केले का, टिक केला असेल तर त्याची अमाऊंट कुठे लिहायची, इनरला. आणि ज्याला टिक नाही त्याची अमाऊंट ही आउटरला. मग इनर आउटर कशाला म्हणायचं, ही जी कॉलम आहे त्याला आउटर आणि ही जी आहे त्याला इनर म्हणायचं, आत लिहायचं. किती रुपये अमाऊंट आहे बरं, लय पैसे श्रद्धा दिदी पैसे 8,50,000. मला वाटली ती श्रद्धा मागतकरी आहे काय की त्याच्या मेंबर टीममधली. त्याला किती ओळी सोडायचे, 2. एक टिक असेल तर किती ओळी सोडा म्हणतो, 2. आणि 2 टिक असतील तर 4 ओळी सोडायचे. आलं लक्षात, कळकले ना मी काय सांगतोय. हां चला मोठ्यानं जरा सांगत चला मला. विक्री परत. विक्री परत कशातून वजा करायचे म्हटलो आपण, विक्रीतून. आता मला सांगा नावेच्या उलट काय, विरुद्धार्थी शब्द लक्षात येतात ना. नावेच्या उलट काय असते बरं, नावेच्या उलट जमा. खर्चाच्या उलट उत्पन्न. येण्याच्या उलट जाणं. बरोबर आहे ना. पुन्हा नंतर संपत्तीच्या उलट काय असते, देयता असते. बरोबर आहे ना. मग तसंच सेम त्या पद्धतीनं खरेदीच्या उलट काय असते, विक्री. खरेदी व्यापारच्या कुठं आलतं, मग विक्री व्यापारच्या कुठे येईल, जमाला. अगोदर एक पद लिहितोय मी तिथं विक्री बरं का. ते विक्रीची अमाऊंट आपल्याला माहित आहे का अजून नाही, ती पुढे आहे जमा साईडला आहे. अजून आपल्याला माहिती नाही, फक्त पद लिहून देऊ का त्याच्यातून मायनस. पिंट्या लक्ष दे रे, मायनस परत, मायनस परत. चिन्ह मी कसं गेले, कंसात गेले बरं का. मायनस परत. किती रुपये अमाऊंट बरं विक्री परतची, 15,000. किती आहे, 15,000. विक्रीची अमाऊंट अजून लिहिलाव का नाही, कारण का बरं ते जमा साईडला आहे, विक्री पद तवाच्या तवा बघू. फक्त आपण पद लिहून ठेवला फॉर्मॅटमध्ये. बरोबर आहे. झालं इथपर्यंत. चला नंतर नेक्स्ट मजुरी. चला लक्ष द्या, 2 पद ध्यानात ठेवा आता, मजुरी आणि पगार. ओके. मजुरी याचा अर्थ आपल्याला शेतात काम करणाऱ्याला आपल्याला रोजच्या रोज द्यावं लागतं पैसे, त्याला मजुरी म्हणतो. त्याला काय म्हणतो आपण, मजुरी म्हणत असतो. आणि जी महिन्याला देतो किंवा वर्षाला देतो त्याला काय शब्द वापरत असतो आपण, पगार. दोन्ही शब्दांमध्ये फरक आहे, लक्षात राहील ना. मजुरी कधी द्यावं लागतं आपल्याला, रोजच्या रोज. आणि पगार महिन्याला किंवा वर्षाला देत असतो. शब्द ध्यानात राहतील ना. मग मजुरी रोजच्या रोज देतो याचा अर्थ उत्पादन करते वेळेस द्यायलो ना, का नंतर द्यायला का नाही, कधी द्यायला, उत्पादन करते वेळेस. मग उत्पादन करते वेळेस म्हणल्यास प्रत्यक्ष का अप्रत्यक्ष बरं, प्रत्यक्ष म्हटल्यास व्यापारला येईल का नफा तोट्याला येईल बरं, व्यापारला. मग व्यापारच्या नावे का जमाला, नावेला. तिथं नावेला तरी तर पण नावेला. दाखवा मग मजुरी. इनर का आउटर बरं, टिक केले का, मजुरीला कुकू लावलास का रे बघा. हा मग इनरला दाखव. किती, किती 29,000. कळकाले का काय सांगालो. झालं. चला नंतर नेक्स्ट काय बरं, शक्ती आणि इंधन. शक्ती आणि इंधनला दुसरे नाव पण लिहून घ्या, पोटशिर्या. शक्ती ऑब्लिक इंधन ऑब्लिक कोळसा. दात घासायला कोळसा लागतं का नाही, कोळसा ऑब्लिक गॅस, पाणी. ओके. काय काय विचारले, शक्ती आणि इंधन म्हणेल, कोळसा गॅस आणि पाणी म्हणेल बरं का. बा मी काय काय दिलो बरं, शक्ती, इंधन, कोळसा, गॅस, पाणी. बरोबर आहे ना. हे सगळे बघा कधी लागाले तर आपल्याला उत्पादन करते वेळेस. कधी लागते, उत्पादन करते वेळेस. काय कधी लागणार आहे तर उत्पादन
करते वेळेस. शक्ती आणि इंधन म्हणजे तेल वगैरे, काय पेट्रोल काय अंगावर ओतून घेऊन काय काडी लावून घ्यायचे का आपल्याला? नाही. म्हणजे कधी लागाले तर आपल्याला वस्तूचं उत्पादन करण्यासाठी कंपन्यांमध्ये यंत्र असतात का नाही, मशिनरी, त्यासाठी ह्या गोष्टी लागाले. तर मग कधी लागाले तर आपल्याला उत्पादन करते वेळी. उत्पादन करते वेळी म्हटल्यास प्रत्यक्ष का अप्रत्यक्ष? प्रत्यक्ष म्हटल्यास व्यापार का नफा तोटा? व्यापार. दाखवा मग व्यापारला. शक्ती आणि काय मोठ्यानं? इंधन. किती अमाऊंट आहे बर? 21,800. आउटर ना? हा, इनर आउटर तुम्ही सांगत चालायचं मला. इनरला कधी लिहायचं? जर टिक असेल तर इनरला, आणि कुकू लावलं नसेल तर आउटरला. प्रवास खर्च. अच्छे बच्चे लक्ष द्या रे. काय म्हटलो? प्रवास खर्च. प्रवास, कामधंदा सोडून आपण रोज उठून प्रवास करीत फिरताव का? नाही. कधी फिरताव का आपण? नाही. कधी असतं प्रवास खर्च? आपलं महिन्याला किंवा वर्षाला असतं. बरोबर आहे ना? कधी असते? महिन्याला किंवा वर्षाला. मग ते प्रत्यक्ष बनेल का अप्रत्यक्ष असेल बर? अप्रत्यक्ष म्हणल्यास व्यापारला येईल का नफा तोट्याला येईल बर? नफा तोटा. दाखवा मग नफा तोट्याला. प्रवास खर्च किती रुपये अमाऊंट बर? 14,700. कळकाले ना? हा. नेक्स्ट काय बोंबला बर? अंकेक्षण शुल्क. काय राहिले का? नाही ना? हा. समान होतं का प्रवास खर्चावर? नाही ना? हा. नेक्स्ट काय बर पद? अंकेक्षण शुल्क ना? हा. अंकेक्षण शुल्क याचा अर्थ ऑडिटरची फी बर का? कोणाची फीस? ऑडिटरची फीस असते. ऑडिटर फीस म्हणजे सीए एक प्रकारे. काय? सीए. मग सीए कडे ही कधी जातो असतो आपण? वर्षाच्या शेवटी जात असतो. कशाला तरी? व्यापार खाते, नफा तोटा खाते आणि ताळेबंद तयार करून घेण्यासाठी. आलं लक्षात? मग कोण तयार करत असतात ही खाते? ऑडिटर म्हणजे सीए तयार करतो. मग त्याला काय रोज उठून तुम्ही फीस देत बसणार आहो का? नाही. कधी देणार आहो? महिन्याला किंवा वर्षाला देणार आहो. कधी? महिन्याला किंवा वर्षाला. मग ती प्रत्यक्ष का अप्रत्यक्ष बर? अप्रत्यक्ष म्हणल्यास व्यापार का नफा तोटा? गुड गुड. दाखवा मग. अंकेक्षण शुल्क किती आहे बोंबला? किती? 7,000. सोपं आहे का अवघड आहे? गुड. हा. अधिकार शुल्क. बा लक्ष द्या. हे शब्द पण मी इंग्लिशमध्ये दिलेले पण लिहून ठेवत चला बरं का, कारण इंग्लिशमध्ये काही शब्द तुम्हाला झालेले असतात. अंकेक्षण शुल्कला काय म्हटलं आपण? ऑडिटर फीस म्हटलो. मी एक एक पद ते समजावून सांगतोय. ती का लिहायचे? उगं तिथलं इथं लिहा तिथं लिहा म्हणाले का? हा. पुसू करे बघा. हा. कोणता आहे सांगा मोठ्यानं बोंबला जरा. जरा आवाज येत नसलं तर मला एनर्जी माझी डाऊन होते बरं का, सांगायला हवं. पण माझी डाऊन झाली की मी सुट्टी देतो बघा. काय? अधिकार शुल्क. त्याला इंग्लिशमध्ये म्हणतो आपण रॉयल्टी. शब्द लिहून घ्या. इंग्लिशमध्ये काय म्हणतात त्याला? रॉयल्टी. घरी पप्पाला माहित आहे बघा रॉयल्टी कशाला म्हणते तर. आलं लक्षात? रॉयल्टी म्हणजे काय तर बघा, जमीन. जमीन लक्षात येते ना आपली? हा. जमिनीवर आपली मालकी हक्क असते म्हणतो आपण. बरोबर आहे ना? ही जमीन माझी संपत्ती आहे म्हणतो. बरोबर आहे ना? पण कधी पण गव्हर्नमेंटच्या नियमानुसार आपल्या जमिनीवर कुठपर्यंत मालकी हक्क असतं तर कमीत 7 फुटापर्यंत असतं. किती फुटापर्यंत असतं? 7 फुटापर्यंत. म्हणजे 7 फूट म्हणजे आपल्या गावाकडच्या भाषेमध्ये एक परस म्हणतो आपण. परस माहिती आहे ना? विहीर किती परस खणले शब्द वापरतो बा आपण. म्हणजे किती? फक्त एक परसपर्यंतच आपला अधिकार आहे. म्हणजे 7 फुटापर्यंत आहे. 7 फुटाच्या पुढे जर खंदायचं असेल तर आपल्याला गव्हर्नमेंटचं परमिशन घ्यावं लागतं. कुणाचं? गव्हर्नमेंटचं. ध्यानात ठेवा. एखाद्या वेळेस कुठं विचारले तर सांगते हो. कुणाची परमिशन घ्यावी लागते आपल्याला? गव्हर्नमेंटची. म्हणजे का बरं? आता कुठलीही प्रॉपर्टी असेल तर त्याची मालकी हक्क तुमची कुठपर्यंत आहे? जमिनीच्या खाली 7 फुटापर्यंत आहे. त्याच्या खाली आहे का तुम्हाला? नाही. त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? गव्हर्नमेंटची परमिशन. गव्हर्नमेंट याचा अर्थ समजा आपलं शहरामध्ये असेल तर नगर परिषदेचं परमिशन, गावाकडे असेल तर ग्रामपंचायतचं परमिशन. याचा अर्थ सरकारच आहे ना आपल्यासाठी. बरोबर आहे ना? त्यांची परमिशन घेतल्याशिवाय आपल्याला काम करता येत नाही. जसं की वाळू उपसा करायचे, वाळू काढतात नदीमधून. बरोबर आहे? पुन्हा नंतर खडी केंद्र, दगड, खाणीमधून दगड काढतात ना. खाण काय 7 फुटाचीच असते का? डबकड आहे का ती? नाही. खाणी खोल असतात. बरोबर आहे ना? किंवा आपल्याला विहीर खांदायचं. सोप्या भाषेत आपल्या भाषेत काय म्हणतो आपण? विहीर खांदायचं शेतामध्ये. विहीर जरी खांदायचं म्हटलं तरी तुम्हाला त्याची नोंद हे ग्रामपंचायतला करावं लागतं का नाही?
कधी पण ग्रामपंचायतला नोंद करून ठेवावं लागत असतं. आपल्या जमिनीमध्ये आपण विहीर खणलेली नोंद करून ठेवतो, याचा अर्थ आपण त्याचं काय करायला लावतो, परमिशन गेलोय. काय घ्यायला त्याची आपण परमिशन गेलोय. मग परमिशन घेण्यासाठी आपल्याला तिथं काहीतरी फीस भरावी लागेल का नाही, बरोबर आहे ना. म्हणजेच त्याला काय म्हणतात तर इंग्लिशमध्ये रॉयल्टी म्हणतात. काय म्हणतात त्याला इंग्लिशमध्ये, रॉयल्टी म्हणतात. ध्यानात राहील ना. म्हणजे आपण जमिनीच्या खाली 7 फुटाच्या खाली जर समजा आपल्याला खोदकाम करायचं असेल किंवा काही खनिज संपत्ती काढून घ्यायचं असेल तर तिथं आपल्याला काय भरायचंय, रॉयल्टी भरावं लागेल. काय भरावं लागेल, रॉयल्टी भरावं लागेल. आणि ती कधी भरावं लागत असतं तर उत्पादन करतेवेळी. कधी, उत्पादन करतेवेळी भरावं लागतं. आणि सोप्या भाषेत आणखीन ध्यानात राहत नसेल तर त्याला दुसरे एक शब्द आहे बघा, रॉयल्टीला RS काय म्हणतो आपण, RS. RS याचा अर्थ रुपये नाही, RS याचा अर्थ रॉयल स्टॅग, दारू. माहिती आहे ना, दारू, दारू बाटली. दारू कधी पितो आपण, जेवणाच्या नंतर पितो का अगोदर पिताव, अगोदर पितो मग पुन्हा खाताव ना, बरोबर आहे ना. याचा अर्थ आपल्याला ही रॉयल्टी, दारू घेतल्याशिवाय आपल्याला कामच करता येत नाही. काम करता येतं का नाही, म्हणजे अगोदरच आपल्याला दारू घेऊ लागते आणि मगच आपल्याला पोटाला काहीतरी खावं लागत असतं. म्हणजे अगोदर घ्यायचं म्हणल्यास ते प्रत्यक्ष झालं का अप्रत्यक्ष झालं, बरं काय होतंय, अगोदर घ्यायचं म्हणल्यास प्रत्यक्ष, काय झालं, प्रत्यक्ष. मग प्रत्यक्ष म्हणल्यास व्यापार का नफा तोटा, बरं व्यापार. दाखवा मग इथं, अधिकार शुल्क, रॉयल्टी लिहू चाल, अधिकार शुल्क किती रुपये, बरं किती, बाबा 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 श्रद्धा दिदीनं लय आणल्या बाबा, 72,000. इनर आउटरला ना, हां शब्द ध्यानात राहील ना, सोपा आहे का अवघड आहे. एक्झाम मध्ये जास्तीत जास्त विद्यार्थी शब्द ध्यानात राहत नाही, कुठं लिहायचं लक्षात येत नाही. अधिकार शुल्क म्हणजे रॉयल्टी, रॉयल्टी म्हणजे आपला RS खांबा, RS खांबा म्हणजे अगोदर घ्यायचं असतं, अगोदर घ्यायचं म्हणजे प्रत्यक्ष झालं आणि ते व्यापारला आलं. आलं लक्षात. चलो नेक्स्ट बोमला रे, काय कसर. ओके, कसरला इंग्लिश मध्ये काय म्हणतो सांगा, डिस्काउंट. डिस्काउंट रोज उठून देत बसता का तुम्ही, सांगा बरं, नाही, बरोबर आहे ना. डिस्काउंट रोज देताव का रे, ए पिंटिया काय म्हणलो मी, हा देतोस का तू, नाही कधी देतोस. माझ्या तर पप्पाचं कुठं जायला म्हणा, आहे का नाही, जावा द्यायचं तवा दे, आहे का नाही, तिकडे सँड घालावा त्याचं. कसर कधी देत असतो आपण, कधीतरी देत असतो. काय म्हणतोय, कधीतरी देतो. आणि आपल्या प्रिय कस्टमरला देत असतो. कुणाला पण डिस्काउंट देत असतो का आपण, नाही. आपली आवडतं कोण आहे, आपली आवडती दिदी कोण आहे, त्याच दिदीला आपण डिस्काउंट देणार आहोत. मग ते कधीतरी म्हणल्यास प्रत्यक्ष झालं का अप्रत्यक्ष झालं, बरं अप्रत्यक्ष म्हणल्यास व्यापार का नफा तोटा, बरं गुड. दाखवा कसर, इनर काउंटर, बरं किती, 1750. कळकले ना, हा ते महत्वाचं आहे. नेक्स्ट काय बरं, टपाल खर्च. आता एक बघा, व्हॉट्सअपवर गुलू करायलेत, बरोबर आहे ना. जी मेसेज करायची ती व्हॉट्सअपवर आहे. पहिलं काय पद्धत होती बरं, आपली पत्र व्यवहार होतं. कबूतर ज्या 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 म्हणत होतं का नाही आपण, होतं का नाही रे, पहिलं कबुतरानं पत्र व्यवहार करत होतं. मग ते पत्र व्यवहार बघा रोज उठून होतं का आपलं, नाही. जरी समजा रोज उठून जरी तुम्ही केलं, आज रोज उठून करायला, सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत आपलं कबूतर ज्या ज्या चालूच आहे की नाही. पण पहिलं पत्रव्यवहार ही कधीतरी होत होतं, आहे की नाही. चिठ्ठी आई हे, मग ती कधीतरी म्हटल्यानंतर त्याची फीस सुद्धा आपल्याला कधीतरी द्यावं लागायचं. रोज उठून द्यावं लागत होतं का नाही. मग ती प्रत्यक्ष का अप्रत्यक्ष, बरं अप्रत्यक्ष म्हणल्यास व्यापार का नफा तोटा, बरं नफा तोटा. दाखवा मग टपाल खर्च. टपाल खर्च किती रुपये, बरं बोंबला. इनर काउंटर, इनर का 2000, अच्छा 13. लय बी बोलले मग, कामधंदा सोडून ही ना, अवघड आहे बुवा. म्हणजेच कंपनी हे व्यवसाय म्हणलेच, व्यवसायामध्ये प्रत्येक गोष्टी आपल्याला पत्रव्यवहारानं करावं लागत असते, बरं का. फोनवर नसते तर किंवा चॅटिंगवर नसते, ध्यानात ठेवाले. हा नेक्स्ट, बुडीत कर्ज. बा आपलं बुडीत कर्ज म्हणते व्यवसायात रोज उठून सगळेजण बुडवत बसतात का आपलं, नाही. कधीतरी पैसे आपले बुडणार आहेत ना, कधीतरी बुडणार आहेत. मग ते प्रत्यक्ष का अप्रत्यक्ष, बरं अप्रत्यक्ष तर व्यापार का नफा तोटा, बरं नफा तोटा. दाखवा मग बुडीत कर्ज. बुडीत कर्ज किती रुपये, बरं 3000. आउटर ना, इनर आउटर सांगा बरं का मला. अच्छा नाही डायरेक्ट दाखवा, चला आउटरला दाखवा, सांगतो. बुडीत कर्ज आउटरला जरी दाखवलं नवीन म्हणून सेपरेटली होतं आपण. ओके झालं का बघा. हा नेक्स्ट काय बरं मोठ्यानं सांगा रे,
विविध ऋणको. ऋणको म्हणजे कोण? ग्राहक. ग्राहक ही आपली कोण असते? लक्ष्मी. आणि लक्ष्मी कोणाला म्हणतो आपण? आपल्या बायकोला सुद्धा म्हणतो ना. आणि बायको आपली काय असते? संपत्ती. दाखवा इकडं ऋणको. किती रुपये अमाऊंट आहे रे? खास ही पोरांसाठी खूप गणित भारी आहेत बरं का. अंतिम खाते किती? 5,20,000 इनरला. इनरला ना 5,20,000. पण ह्याला किती ओळी सोडायचे? तर 4. का बरं? ह्याला 2 वेळा कुकू लावला ना आपण. थांबा थांबा लेकरांचं होऊ द्या. काय राहिले का बघा? बोलत जा रे, बोलत जा. केलास का नाही ताळे पण तयार? भैया बघा, आम्ही फक्त हे देखाव्यासाठी तयार करून ठेवलं होतं आहे की नाही? वड वड लवकर, वडावडी कर ना. आलाय का? तोंड घेऊन बसलास केवळ. मग इकडे कशासाठी मी उगाच लिहून ठेवलं का? सुरुवातीला सांगितलं होतं ना सेपरेट सेपरेट 3 खाते तयार करा सगळीकडे. कसं लाईन मारायचं ती सुद्धा कळ नाही बाबा पोराला. कधी लाईन मारा शिकतो की आणि कधी नाही की नालायक भाड्या. ही पहिली बॅच असेल बा. मला तुमच्या वहीवर असं लिहून मला सांगावं लागते. हो संपत्ती आपलं सॉरी देयता राशी, संपत्ती राशी. पेना कुठं गेले रे माझे? हां आहेत खिशात आहेत. चला अच्छे बच्चे सांगा बरं आता. नंतर नुसतं देयता राशी, संपत्ती राशी लिहू आता. हा नेक्स्ट काय बरं? उपस्कर. उपस्करला दुसरं नाव काय बरं आपलं? फर्निचर. आणि फर्निचर आपली काय असते? संपत्ती असते. दाखवा मग. ह्याला 4 ओळी सोडून बरं का. किती ओळी सोडून? 4. 4 का बरं सोडायचे? कारण सांगितले ना. का सोडायचे? तर 2 समान आहेत त्याच्यामुळे सोडायला आपण. घ्या उपस्कर. इनर काउंटर बर. इनरला 1,20,000. ह्याला किती ओळी सोडायची मग आता? 2. किती समान आहे त्याच्यावर? 1. झालं. नंतर नेक्स्ट काय बरं? संयंत्र आणि यंत्र. यंत्र काय असते आपली? दाखवा मग संपत्तीला. बा मी म्हटलं होतं का संपत्ती सगळ्याला सांगता येते. प्रॉपर्टीवर सगळ्याची लक्ष असते. किती रुपये बर? बया लय आहे भाऊ हिचं. लाजा रे लाजा. पोरवा पुढे जायले तर आणि पोरव मागं राहिली. तिथं लिहिलेलं आहे का? मग तिथं तुझं नाव टाकून घे. नेक्स्ट. हा स्वमालकीचा परिसर म्हणजे स्वमालकीची बायको आपली काय असते? संपत्ती असते. अच्छा व मागलं पुसार इकडलं थुका लावून पुसा. इनरला लिहा 15 लाख. कारण बघा मी तुम्हाला टिक करा सांगितलं. मी टिक केलोय का इथं? नाही. तुम्ही सांगितल्याशिवाय मला लक्षात येत नाही इनर आणि आउटर. मी लिहिलो. तुम्ही लिहिलात ना संयंत्र आणि यंत्र. हा नेक्स्ट काय बरं? स्वमालकीचा परिसर आपली काय असते? संपत्ती. दाखवा मग स्वमालकीचा परिसर. आणि कॉलेजमधले सगळे पोरं हीच म्हणतात का ही माझी स्वमालकीची आहे? तेच म्हणतात का रे? किती रुपये अमाऊंट? 7,02,000 लिहा. नेक्स्ट. भाडे, दर आणि विमा. बघा भाडे सगळे एकत्र दिलेत बरं का. अलग अलग पण देऊ शकतात. ओके. पण जरी समजा एकत्र दिले तरी काय हरकत नाही. भाडे, दर आणि विमा म्हटलं. एकेकाचं जरी बघायचं जर म्हटलो. ओके. भाडे आणि दर. भाडं रोज उठून देत बसताव का? नाही. कधी देताव? महिन्याला किंवा वर्षाला देताव. बरोबर आहे ना. मग ते प्रत्यक्ष झालं का अप्रत्यक्ष? बरं. विमा सुद्धा. विम्याचा हप्ता रोजच भरत बसताव का कामधंदा सोडून? नाही. कधी भरताव? महिन्याला किंवा वर्षाला. तसं तर 6 महिने किंवा वर्षालाच भरताव ना. मग ही दोन्ही पण काय असेल? प्रत्यक्ष का अप्रत्यक्ष? अप्रत्यक्ष म्हणल्यास व्यापारला येईल का नफा तोट्याला येईल? नफा तोट्याला. लिहा मग इथं. पण आज कंबाईन दिले तर कंबाईन लिहून टाका. भाडे, दर आणि विमा. इनर काउंटर बर. इनरला कुकू लावले त्याच्यामुळे त्याला इनरला किती रुपये बर? 42,250. यस. कोणतं? ते भाडेच्या ठिकाणी तिथे तुम्हाला शब्द दुसरं लिहायला सांगितलं होतं. झालं. नेक्स्ट आणखी कोणतं पद आहे का? नाही ना. बा आता लक्ष द्यायचं एकदा. परत एकदा रिचेक करून घेऊत का?
ओके, पहिलं क्वेश्चन आहे रिचेक करायला मी बा, इथं लक्ष द्या. नावेची कुठं दाखवला बरं, नावेला, आणि दुसरीकडे कुठं दाखवला मी, संपत्तीला. ह्याच्या व्यतिरिक्त कुठं दाखवला का नाही. एकच अपवादात्मक दिलं तर आजच्या ह्याच्यामध्ये विक्री परत, तर ती विक्रीमधून वजा केला. आले इथपर्यंत. चला आता जमा लगेच पट्टीला ट्रान्सफर करून घेऊ, राहिलेलं उद्या बघू. जमते ना. चलो आता नंतर काय बरं, जमा बाजूस पहिलं भांडवल. पण मला एक सांगा, जमाचे आता पद कुठे येतात, जसं नावेची नावेला संपत्तीला आलते तसं जमा बाजूची पद संबंधितच्या जमाला आणि दुसरीकडे देयताला. याच्या व्यतिरिक्त कुठं दाखवायचंय का नाही. एकच अपवादात्मक खरेदी परत जर दिलं तर ती खरेदीतून वजा करायची. तर पहिलं पद काय बोंबला बरं आता, भांडवल. भांडे कंपल्सरी देयताला येतात. कुठे येतात, देयताला बरं का. दाखवा इथं भांडे, भांडवल समाना असो अथवा नसो, कंपल्सरी इनरला दाखवायचं. किती रुपये अमाऊंट आहे बरं, 13 लाख. टायमिंग कडे बघू नका, एक दिवस लेट झालं तर काय होत नाही. तिथे बी जाऊन हेच शिकणार आहोत, इथं बी हेच शिकायला आहे की नाही. किती रुपये, 13 लाख घेतलो. पण कंपल्सरी कुठं दाखवायचं म्हटलो, इनरला दाखवायचं. आलं लक्षात. संभावना असो अथवा नसो. कारण का बरं, व्यवसायाच्या शेवटी नफा तोटा जे काय झाले ते त्याच्यामध्येच आपल्याला प्लस मायनस करायचं असते. नेहमी भांडवलाला 4 ते 5 ओळी सोडूनच पुढे चालायचं, पट्टाभर रान सोडायचं बरं का कधी पण. नेक्स्ट, धनी कुठे येते ही तर माहिती आहे ना. हा, कुठे येते, देयताला. दाखवा ह्याला 4 ओळी सोडून. विविध धनको किती रुपये अमाऊंट आहे बर, इनर का आउटरला बर, आउटरला 1,20,000. कळकलं. नेक्स्ट काय बरं, देय विपत्र. देय विपत्र काय असते, देयता. दाखवा मग देयताला. देय विपत्र किती रुपये बर, 60,000. 60 पॅक लिहिलो. नेक्स्ट, विक्री. आता विक्री पद लिहिलो होतो बघा आपण, लिहिलाव का, त्याची अमाऊंट लिहायची राहिली होती. लिहा आता त्याची अमाऊंट. किती रुपये बर, किती, 25 लाख. बाबो 25 लाख. मग बघा बरं आता 25 लाख मधून किती मायनस करायचे आपल्याला, 15,000. म्हणजे 24,85,000 येते का आउटरला, 24,85,000. आम्हाला इथं 10 रुपये माहितल्यावर 10 रुपये भेटणार, तर इथं लाखावरची हिशोब ठेवायला आम्ही आहे की नाही. ह्याला म्हणतात कॉमर्सचे विद्यार्थी. खिशात रुपये नसते पण लाखावरून करोडवर बोलते तर आहे का. लय जिंदगी वक्ती असते रे भाऊ कॉमर्सच्या विद्यार्थ्यांची आहे का. चलो झालं. हा नेक्स्ट पद काय बर, खरेदी परत. मग आता विक्री परत कशातून मायनस केलो आपण, विक्रीमधून. मग खरेदी परत कशातून मायनस करायचे, खरेदीमधून. करा मग त्याच्यातून मायनस. परत भरत या परत, नुसतं परत लिहा. किती रुपये, मोठ्यानं 8,000. खाते पिते घरच्या नाश्ता करून आलाव. 8,000 मायनस करून बघा राउटरला. 85,000 का 8,50,000 आहे. अच्छा, 8,50,000 मधून किती मायनस करायचे आपल्याला, 8,000. तर 8,42,000. 8,42,000 आलं का आउटरला. नेक्स्ट पद काय बर, कसर. रोज उठून मिळणार आहे का आपल्याला, नाही, कधीतरी मिळणार आहे ना. मग ते प्रत्यक्ष का अप्रत्यक्ष बर, अप्रत्यक्ष. मग तिथं कोणत्या साईडला आहे ते सांगा. मग इथं पण कोणत्या साईडला येईल, जमाला. मग अप्रत्यक्ष म्हणल्यास नफा तोटा खात्याचे कुठे येईल बर, जमाला. दाखवा कसर. किती रुपये अमाऊंट बर, 2,000. पिंट्या पाटलीन कळकली का, पाटलीन बाईला कळकलं तर अख्ख्या गावाला कळालं आहे की नाही. नेक्स्ट, अधिकोषला दुसरं नाव काय म्हणतो आपण, बँक अधिकोष म्हणजे बँकेकडून घेतलेलं अल्प मुदतीचं कर्ज. मग ते आज ना उद्या आपल्याला द्यावं लागतं ना, बरोबर आहे ना. मग द्यायचं म्हणल्यास कुठे येईल बरं, ते देयताला. दाखवा अधिकोष अधिविकर्ष. किती रुपये बरं अमाऊंट, 1,54,000. 1,54,000 झालं. झालं का पिंट्या. MCQ मध्ये विचारतात अधिकोष अधिविकर्ष व्याख्या. बँक अधिविकर्ष म्हणजे बँकेकडून घेतलेलं अल्प मुदतीचं कर्ज. ओके, त्यालाच अधिकोष अधिविकर्ष असे म्हणतात, किंवा बँक अधिविकर्ष असे म्हणतात, किंवा बँक ओव्हरड्राफ्ट असे म्हणतात. आलं लक्षात. नेक्स्ट काय म्हणते बरं, हा, संशयित व बुडीत कर्ज निधी. संशय रोज उठून खाणार आहो का,
नाही, मग कधी ती वर्षाच्या शेवटी. मग ती प्रत्यक्ष का अप्रत्यक्ष बरं? मग ते अप्रत्यक्ष म्हणल्या सध्या तिथं कोणत्या साईडला आहे? मग इथं पण कुठे येईल? दाखवा मग जमाला. संबुक किती रुपये बरं? फक्त 8,000. नाही, आउटरला दाखव डायरेक्ट. आपली पद्धत वेगळी आहे सॉल्व करायची बरं का, आपण आपल्या पद्धतीनुसार सॉल्व करायला दाखिलो. 8,000 रुपये. चला, ट्रान्सफरमध्ये कुणाला काय अडचण आहे का सांगा आज? ट्रान्सफर सोपं वाटलं ना? कॉलेजपेक्षा बेटर आहे, सोपंच आहे की. कालच म्हणला होतात ना तुम्ही, तिथं तर अवघड वाटायला, किती अवघड आहे की. सोपं आहे का अवघड आहे इथं? हां, आता राहिले आपल्याला काय सॉल्व करायचं? समायोजना. आता दुसऱ्या क्वेश्चनची मी प्रॉब्लेम सॉल्व करून समावना सॉल्व केल्यावर ह्याचे सॉल्व करता येतील ना तुम्हाला चालूवर. ओके, थांबायचं मग. ओके.